चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा परिसरातील माजी सैनिक धीरज कुमार उर्फ धीरज राजे सातपुते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही स्थानिक व्यक्तींवर गंभीर आरोप करण्यात आलेत। संबंधित प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेत धीरज कुमार उर्फ धीरज राजे सातपुते यांनी सांगितले की राजेंद्र मधुकर उले यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना शासकीय योजनांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे। त्यांच्या भावाने दत्तात्रय मधुकर उले यांनी इन्कम टॅक्स भरल्याचा दाखला देत सुमारे या प्रकरणी पंचायत समिती व तहसील कार्यालय चांदूरबाजार येथे तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर 420 अंतर्गत गुन्हा दाखल करून शासनाची रक्कम परत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय ब्राह्मणवाडा परिसरातील माकर्डा येथील एका गाडीच्या खरेदी विक्री व्यवहारात बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचा आरोपही करण्यात आलाय। 2004 साली झालेल्या या व्यवहाराबाबत शिरसगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता। सदर प्रकरण नागपूर उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचंही नमूद करण्यात आलंय। तसेच राजेंद्र उले यांच्या पत्नी संगीता यांच्या नावावर 2009 साली चांदूरबाजार तहसील कार्यालयाकडून गोरगरीब व गरजूंना जमिनीचे पट्टे दिले गेले, तेव्हाही अनेक खोटे कागदपत्र लावून एका जागेचा पट्टा चिंचोली सरकारी वर्ग सर्वे नंबर 50 यामधील जमीन वाटप झाल्याचं सांगण्यात आलं। मात्र संबंधित जमिनीवर सरकारी जागेचा अतिक्रमण केल्याचा आरोप असून गट क्रमांक 50 मधील सुमारे 112 चौरस मीटर क्षेत्रफळावर बेकायदेशीर ताबा घेतल्याचं प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे। याबाबत उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्या कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून जागा शासन जमा करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेत वक्त्यांनी सांगितले की या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान संबंधितांकडून या आरोपांबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। या प्रकरणामुळे चांदूरबाजार तालुक्यात राजकीय व सामाजिक वातावरण तापलं आहे। संघटनेचं मी नेतृत्व करतो। त्यांनी लाडकी मला जी पदवी दिली कमांडर धीरज राजे सुरेशपंत सातपुते उर्फ धीरज कुमार सुरेशपंत सातपुते हे माझं नाव। आज माझ्या गावातल्या एका व्यक्तीने राजकारण्याने माझ्यावर जे खोटे आरोप केले होते त्याकरता मी हे पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी राजेंद्र मधुकर उल्ले व दत्तात्रय मधुकर उल्ले या दोन्ही व्यक्तींनी मला व माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली। हे गावामध्ये दबक्या आवाजात आहे आणि जो निलेश बदुकले मर्डर प्रकरण झालं त्याची स्थानिक पोलिसांनी योग्य चौकशी केली किंवा CIDकडे जर चौकशी केली तर CDR जर या दोन भावांचे काढले तर यांचे तार पण या मर्डर प्रकरणात आहेच असा गावामध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे। आणि मला या सगळ्या गोष्टीवर तुमच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मला न्याय मिळावा व तुम्ही लोक माझ्या पाठीशी उभं राहावं। एका माजी सैनिकांच्या आणि माजी सैनिक देशसेवेतून झाल्यानंतर समाजसेवेत यावं असं अभ्यासू लोकांना वाटते की तो राजकारणातही सक्रिय व्हावं, म्हणून मी समाजसेवा व राजकारणात सक्रिय आहे। जय फसवणूक जलाल शाह इथं उपस्थित आहे। यांच्यासोबतचे जवळपास 60-70 लोकांची फसवणूक झाली आहे, ते इथं उपस्थित आहे। त्याच्यानंतर यांच्यावर अन्याय झाला आहे। सरपंच पद्माताई मेस्कर यांच्यासोबत मारठोक केली होती। या प्रकरणात पूर्ण महाराष्ट्रभर त्या प्रकरण व्हायरल झाली न्यूज मारठोक करताना व त्याच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा पण दाखल झाला। माझ्याही सोबत संभाजी महाराज जयंती कर, मी तुला मार्गदर्शन करतो म्हणून 30,000 रुपये रोख रक्कम घेतली। आलेली देणगी त्यानंच ठेवली, त्यानं हिशोब दिला नाही। मी प्रामाणिक माझ्या गावकऱ्यांची व लोकांची विद्यार्थ्यांची सेवा करण्याकरता आहे। माझ्या गावात एक लायब्ररी चालते वाचनालय, त्यामध्ये पण तक्रार करता दुसरा आहे, पण फॉलोअप घ्यायला BDO साहेबाकडे नेहमी हात जातो, प्रेशर करतो। म्हणजे गावात एकंदरीत कुठलंही चांगलं काम या राजेंद्र मधुकर उल्ले व दत्तात्रय मधुकर उल्लेला पसंत पडत नाही। ते फक्त लोकांचे चांगल्या कार्यक्रमात अडथळा तयार करते व गावात समाजद्रोह करण्याचा प्रयत्न करत आहे। कोण लोक जातीत भांडण लागत, धर्मात भांडण लागत, अशा प्रकारची इंग्रजांसारखी यांची तोडो फूट डालो राज करो अशी नीती आहे। या सर्व नीतीचा बळी एक मी ठरून आलो। आज तेही लोक, मी त्यांचा प्रतिकार करून आलो, मी त्यांची तक्रार देऊन आलो, म्हणून तेही माझ्या जीवावर उठले।